चिंतयन्तवा ये जना परिपासते तेषां ताभियुक्तानां योगक्षेमोऽहम्. हे भगवंताचं वाक्य बाबा, हे भगवंताचं वाक्य. तू माझं काम कर, तुझी उदर भरण्याची व्यवस्था मी स्वतः करतो. हे माझ्या भगवान परमात्म्याने दिलेला आश्वासन आहे बाबा. म्हणून मला गीतेवर विश्वास ठेवायचा आहे, म्हणून मला भगवंतावर विश्वास ठेवायचा आहे, म्हणून मला देवावर विश्वास ठेवायचा आहे. आणि मला हा विश्वासच तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरा तुम्ही प्रगती करू शकतो. आणि म्हणून माझे जगद्गुरु तुकोबात आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात, भावाने हे जर तुम्हाला सर्व साध्य करत असेल तर तुला फक्त एकच काम करावं लागेल. काय करावं लागेल? अभंगाचं पहिलं आपली अहिता देवाचे जागत आपली अहिता देवाचे जागत आपली अहिता देवाचे जागत आपली अहिता देवाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुलं जन्माला आली पाहिजे. आणि आमचं हित आम्हाला कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती या हितासाठी आज जगामध्ये जागरूक असला पाहिजे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग चालू बाबा. या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर आम्हाला आमचं हित कळलं पाहिजे. 84 लक्ष फिरत 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 तुम्ही आम्ही सर्वजण या मनुष्य जन्मामध्ये आलो बाबा. हा जन्म जे भगवंताने दिले ना, मोक्ष प्राप्त करणारं जीवन. बाकीच्या जन्म फिरत 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 पशु पक्षी किडे माकडे बनत बनत मनुष्य तुम्ही आम्ही बनलो. आणि या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं आणि मोक्ष प्राप्त करायचा, यासाठी भगवंताने हा आम्हाला जन्म दिलेला आहे. पण याच जन्मामध्ये जर आम्ही पातक करून गेलो बाबा, पुन्हा 84 लक्ष फिरे आम्हाला पुन्हा फिरत 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 चालावं लागेल बाबा. बरोबर आहे. माझ्या भोलेनाथ बाबांनी सांगितलेलं आहे बाबा. भोलेनाथ बाबा सांगतात, प्रत्येकाने या ठिकाणी स्वतःचा उद्धार करून घ्या, आपलं हित समजून घ्या आणि भोलेनाथ बाबांचं अधिष्ठान समजून घ्या. अधिष्ठानम तथा करता कर्णांचे पृथक्विदा विविधांचे पृथक् दैवत्र पंचम. गीताकार सांगतात, तुमचं आमचं अधिष्ठान कळलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला अधिष्ठान कळेल ना बाबा, त्या दिवशी खऱ्या अर्थाने या जीवनामध्ये आम्ही सकारात्मक मार्गाने चाललो, भगवंताने सांगितलेल्या मार्गाने चाललो, हे आम्हाला त्या ठिकाणी कळेल. अन्यथा महाराज डोळे झाकून चालल्यासारख्या प्रकारे जगामध्ये छोटस भगवंताचं कार्य करा, पण तस्मात शास्त्राप्रमाणे ते कार्य करा व्यवस्थित आहे. मोठं काम किती केलं आणि शास्त्राला सोडून जर केलं बाबा तर त्या कामाला काहीच किंमत नाही. माझ्या भोलेनाथ बाबा आम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करा.
प्रत्येकाने स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्यायचा आहे कलियुगामध्ये. माझ्या भोलेनाथ बाबांचं अधिष्ठान जर पवित्र जागा कोणती असेल 2 मिनिटं घेतो पुढे जातो बाबा. भोलेनाथ बाबांचं अधिष्ठान कोणतं मोठं असेल जगामध्ये? भोलेनाथांचं कैलास मानसरोवर बाबांचा अधिकार. 3 देशाच्या सीमेवरती असलेलं पवित्र असं हिंदू संस्कृतीमधलं असलेलं जन्मस्थान त्या ठिकाणी आहे बाबांचं. पण त्या तिबेट सीमेवर, नेपाळच्या सीमेवर, चीनच्या सीमेवर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते त्यांच्या ताब्यामध्ये गेलं, त्याच्या अगोदर आपल्या ताब्यामध्ये होतं बाबा. आज जर जायचं ठरलं तर सर्वांना शक्य आहे की बाबा? नाही जायचं ना. माझे भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी विराजमान आहे. त्यावरून विमान सुद्धा जात नाही. खाली असलेले एक सरोवर आहे त्या ठिकाणी, त्याला ब्रह्म सरोवर म्हणतात माऊली. हे ज्ञान आहे, ज्ञान. त्या ठिकाणी ब्रह्म सरोवर आहे. त्या ब्रह्म सरोवरामध्ये अमृताचा वर्षाव आहे. राजहंस नावाचे पक्षी त्या ठिकाणी आहे आणि मोठ्यासारखा त्या ठिकाणी खायला आहे. जी व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन स्नान करून येते बाबा, त्याच्या 7 जन्माचा उद्धार होतो. एखादी 7 जन्माचा. पांडवांनी त्या ठिकाणी जाऊन स्नान केलं होतं म्हणून त्या ठिकाणी त्याला पवित्रता आहे. आम्ही जाऊ नाही जाऊ आम्हाला सांगता येत नाही बाबा. जाईल असं मला वाटतं का? असेल कोणाच्या प्रारब्धामध्ये तर आपण तो योगायोग समजूया. नसेल तर कमी कमी एवढं तरी म्हणा, मौलीनं प्रमाण दिलं होतं ना, वाचे वाटता गंगा गंगा सर्व पाप होई गंगा. एवढंही म्हणून त्या देवा अरे कधीतरी मला त्या कैलास मानसरोवरती त्या ब्रह्म सरोवरामध्ये घेऊन जाय रे देवा, घेऊन जाय. बरोबर आहे बाबा. तुम्हाला सांगतो, पाप केलेली व्यक्ती त्या सरोवरात कधीच स्नान करू शकत नाही. न भूतो न भविष्यते. ज्याचा पापाचं क्षालन झालं बाबा, तीच व्यक्ती त्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकते. हा पुरावा आहे त्या ठिकाणचा. आणि माझे भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी विराजमान आहे. मग सर्वांना त्या सर्व त्या सागरामध्ये, त्या समुद्रामध्ये, त्या ठिकाणी त्या सरोवरामध्ये स्नान करणं शक्य आहे का? नाही ना बाबा. मग देवाने सांगितलं तुमच्या सर्वांच्यासाठी मी 12 ठिकाणी विराजमान आहे. पुन्हा त्याच्यानंतर त्याला 12 ज्योतिर्लिंग म्हणतात. बरोबर. सौराष्ट्र सोमनाथांच्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्या महाकाल ओंकार अमलेश्वरम, परल्या वैद्यनाथांच्या डाकिन्या भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकामणे, वाराणसा तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालय तु केदारम घृष्णेशंच शिवालय, एतान्नि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्वा सप्त जन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. काय श्लोक आहे बाबा? अरे एवढ्या 12 ज्योतिर्लिंगाचं प्रत्येकाने सकाळ संध्याकाळ नामस्मरण करा तरी सुद्धा तुमचं 7 जन्माचं पाप नष्ट करतो. हे माझे आद्य शंकराचार्य 1200च्या कालखंडामध्ये सांगून गेले बाबा. आद्य शंकराचार्य कुमारील भट्टांचे शिष्य, आद्य शंकराचार्य नाही कुमारील भट्टांचे शिष्य, ते शंकराचार्य सांगतात की या ज्योतिर्लिंगाचं दर्शन जर प्रत्येकाने सकाळी आपल्या घरी जरी केलं तरी तुम्हाला तेवढं पुण्य प्राप्त होतं. ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आलो. जगद्गुरु तुकोबरा सांगतात फक्त भाव जर तुमचा अंतःकरणामधून शुद्ध असेल बाबा, मन चंगा तो काठोज में गंगा. बरोबर ना? फक्त अंतःकरण पवित्र असलं पाहिजे. म्हणून या 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी दर्शन करा. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी प्रत्येक देवस्थानाचं अधिष्ठान वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाला भाव आला का नाही, प्रत्येकाला फळ आला का नाही बाबा. कधी जर काशीला गेलो तर मृत काय हनुमे पापम, काशी पवित्र आहे बाबा. तरी सुद्धा आमचे काही लोक गेल्यानंतर तिथून गंगेतून पाणी भरून घरी घेऊन येतात. शास्त्र सांगतं काशीमधून पाणी आणत नसतं. बाकीच्या सगळ्या ठिकाणून पाणी घेऊन आलं तर घरी जल घेऊन आलं, काशीचं पाणी चालत नाही का? जर या बाळाला विचारलं आम्हाला सांगता आलं पाहिजे बाबा. अरे काशी म्हणजे मुक्तीचं साधन आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर म्हणजे मुक्ती प्राप्त करणारं साधन आहे. अनंत आत्मे त्या ठिकाणी त्या गंगेच्या पाण्यामध्ये विराजमान असतात आणि आपण त्या आत्मे आपल्या घरी घेऊन येतो. म्हणून काशीचं पाणी आणते बाबा, म्हणून काशीचं पाणी आणते. बाकीच्या गंगेचं पाणी चालतं बाबा, म्हणून काशी त्यासाठी पवित्र आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर काशीला जाऊन त्या ठिकाणी तप करा. अनंत लोकांनी तप केलं बाबा काशीमध्ये आणि म्हणून काशी पवित्र आहे. त्र्यंबकेश्वर नावाचं देवस्थान बाबा आमच्यापासून जवळ असतं. त्याचं एक विशेष प्रकारचं प्राधान्य आहे. 3 देवताचं वास्तव आहे त्या त्र्यंबकेश्वरामध्ये. बरोबर मग ब्रह्म विष्णू आणि महेश त्या ठिकाणी का झालं? प्रत्येक तीर्थाचा एक वेगळा वेगळा भाव आहे. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर आमच्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणू आपण या ठिकाणी. बरोबर संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता. न्याय मिळत नाहीये, समाज आक्षेप करत नाहीये, काय करावं मार्ग सापडत नाहीये. सर्व भावंड आणि दोघं पती पत्नी लक्ष्मीनारायण महाराज त्या ठिकाणी न्याय मागायला गेले. कुणाकडे? त्या ठिकाणी असल्या त्र्यंबकेश्वराकडे. ज्याला न्याय भेटत नसेल त्यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन करावं. ज्याच्या जीवनामध्ये ज्याला मार्ग शोधत नसेल त्यांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन करावं आणि त्या
पर्वताला प्रदक्षिणा मारावी. आमच्या शास्त्राने आम्हाला 4 प्रदक्षिणा पवित्र सांगितल्या. किती प्रदक्षिणा सांगितले तरी 4 प्रदक्षिणा. पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये गेलं की त्या ठिकाणी मंदिराला प्रदक्षिणा मारावी. काही लोक तिथं जाऊन बसतात आणि ते मंदिराला प्रदक्षिणा पण मारत नाही. जर मंदिराला प्रदक्षिणा मारली नाही ताई दर्शन पूर्ण होत नाही, आपलं पंढरपूरचं दर्शन होत नाही. ही पहिली परिक्रमा आहे पंढरपूरची. दुसरी परिक्रमा शास्त्राने सांगितलेली आहे, त्र्यंबकेश्वरला जावं आणि त्या पूर्ण पर्वताला प्रदक्षिणा मारावी. ही दुसरी परिक्रमा आहे बाबा, आणि तीही तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावी. नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी यश प्राप्त होतं. तिसरी परिक्रमा शास्त्र सांगतं गिरनार नावाचा पर्वत गुजरातमध्ये, त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचं अधिष्ठान आहे. त्या ठिकाणी 42 किलोमीटरचा परिसर आहे बाबा. हिंस्रापाशी त्या ठिकाणी पण आजपर्यंत इतिहास आहे कोणाला काटा सुद्धा मोडलेला नाही. हे माझ्या बाबांचं सत्य. ती एक परिक्रमा शास्त्राने सांगितली. आणि सगळ्यात महत्वाची परिक्रमा महाराज, ज्याच्या जीवनातलं पुण्य उदय झालं असाच माणूस ती परिक्रमा पूर्ण करतो. आणि त्या परिक्रमेचं नाव महाराज नर्मदा परिक्रमा आहे. कोणी एखादा भाग्यवान व्यक्ती नर्मदा परिक्रमा केलेली या ठिकाणी. बाबा जीवनामध्ये आल्यानंतर एकदा ही परिक्रमा पूर्ण करा. आश्वस्थामा नावाची व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला भेट देत असते. आणि ती गंगा मैया सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दररोज भेटते. एकही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही बघा भाऊ चालताना. एरवी कधी तुम्ही आम्ही गावाकडे इकडे हिंडलो तर कुत्रे आपल्याला झोपतात ना बाबा, नवीन माणूस आल्यानंतर. पण त्या गंगा मैयाच्या कडेनं ज्यावेळेस आपल्याला चालतात ना ते, त्यावेळेस महाराज कुत्रे कधीच भुकत नाही, कधीच भोकत. आणि ज्या टायमाला कुत्रे भोकायला लागले तर समजा ते वाट चुकलेले, लगेच कोणाला तरी विचारून घ्यावं, मी माझ्या गंगा मैयाचं सत्व आहे. म्हणून हजारो लोक ती परिक्रमा पूर्ण करतात. ही जीवनामध्ये महत्वाची परिक्रमा आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, हे आमचं हित आम्हाला कळावं, हे ज्ञान आम्हाला कळावं. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, कोणी पाठवलं नाही, एक दिवस मला कुठं जायचं, या प्रश्नाची उत्तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावी. म्हणून आज शास्त्राचा फार मोठा आकडे बाबा, फार मोठा आकडे. आणि त्याचसाठी तुमचा आमचा सर्वांचा जन्म झालेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबर आणखीन पुढे जाऊन सांगतात, म्हटले एवढं करून देवाला आनंद वाटतो हे ठीक आहे, याच्याही पुढे त्या मुलांनी काय केलं पाहिजे. अभंगाचं दुसरे Thank you.